महिलांनी झोपताना उशीखाली ठेवा ही एक वस्तू, मिळणार महालक्ष्मीचा आशीर्वाद। अनुभव घेऊन बघा। श्री स्वामी समर्थ। आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद मिळावा असे सर्वांनाच वाटत असते। त्यासाठी आपण नेहमी कष्ट आणि मेहनत करत असतो, पण काही वेळेस आपण कितीही कष्ट केले तरी सुख काही मिळत नाही। किती पैसा कमवला तरी त्याचा आनंद घेता येत नाही। आपलं संपूर्ण जीवन कष्ट आणि दुःखात जातं याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पत्रिकेत असलेले दोष असू सुद्धा शकतात। आपल्या कुंडलीत कोणत्या तरी एका ग्रहाचं वर्चस्व असतं। तो एकच ग्रह व इतर कोणत्याही ग्रहासोबत युती करून आपला प्रभाव टाकत असतो। आपल्या जीवनात त्यानुसार चांगले वाईट अनुभव आपल्याला येतात असं ज्योतिषशास्त्र म्हणतं। त्यामुळे आपल्या जीवनात जे काही चढ उतार येत असतात ते ग्रहांच्या बदललेल्या स्थितीनुसार येतात। बऱ्याच वेळेस होतं की आपण कितीही चांगलं काम केलं तरी त्यात यश मिळत नाही। सातत्याने अपयश येत असतात आणि आपल्या मनामध्ये नकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढत जातो आणि अपयशाने आपण खचून जातो। पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जिथे अपयश असतं तिथेच यश येण्याची शक्यता असते। त्यासाठी काही उपाय आणि कष्ट करण्याची मात्र गरज असते। काही ग्रहांच्या प्रभावामुळे जर आपल्या आयुष्यात सारखे वाईट होत असेल तर ज्योतिषशास्त्रीय उपायांचा आधार घेऊन आपण त्या समस्यांचे निराकरण करू शकतो। ज्योतिषशास्त्राचा आधार घेत कुंडलीतील दोष दूर करू शकतो आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी नक्कीच कमी करू शकतो। बऱ्याच उपायांपैकी एक उपाय आज आपण येथे पाहणार आहोत। या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी नक्की कमी होतील आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे आपण रोज वापरणारी एक गोष्ट, आणि ती म्हणजे उशी। जी उशी आपण रात्री झोपताना घेतो त्या उशीखाली आपण एक गोष्ट ठेवायची आहे। तर त्या उशीखाली आपण तुळशीची पानं ठेवायची आहेत। तुळशीला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे। तुळशीला आध्यात्मिक सुद्धा खूप महत्त्व आहे। जर आपण तुळशीचे पान उशीखाली ठेवून झोपलो तर तुळशीच्या पानात असलेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या अडचणी दूर होतात, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला चांगली झोप येते, वाईट स्वप्न पडत नाही। हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर आपलं भाग्य आपल्याला साथ देत नसेल, कोणत्या अडचणी येत असतील तर अशा वेळी आपण रात्री झोपताना उशीखाली एक मोराचा पंख सुद्धा ठेवू शकता। सकाळी उठल्यावर त्याचे दर्शन घेऊ शकता। आपल्या कुंडलीतील ग्रह दोष त्यामुळे कमी होतात, अडचणीसुद्धा कमी होतात आणि सुखाला सुरुवात होते आणि तुमच्या मनासारख्या गोष्टी घडायला सुरुवात होणार। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।